ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली। अश्वांनी मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करून गणरायाला वंदन केले। यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन करीत श्री गणेश आणि माऊली चरणी प्रार्थना केली। तसेच मंदिरात भाविकांनी अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। कर्नाटक बेळगावमधील अंकली येथील शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले। यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, ज्ञानेश्वर रासने, मंगेश सूर्यवंशी, सुभाष सूर्यवंशी यासह श्रीमंत उर्जित सिंह शितोळे सरकार, महाजी राजे शितोळे सरकार, युवराज विहान राजे शितोळे सरकार यासह पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय हरी। सर्वात आधी म्हटलं तर आपल्या सर्व प्रसार माध्यमातून आपण घरोघरी अश्वांचं, माऊलींचं आणि ह्या आषाढी वारीचं सोहळ्याचं प्रतिवर्ष प्रत्येक माऊली भक्ताच्या पर्यंत पोहोचवण्याचं कार्य करता, त्याचं अभिनंदन आपल्याला देतो। आणि दरवर्षी जे आपल्याकडनं होतंय ही सेवा आणि हा प्रेम हा अश्वांच्या सोबत कदाचित गणपती बाप्पांनीच घडवलेला आहे। दरवर्षीला कसं असतं की 11 दिवसाचा प्रवास हा करून माऊलींचे अश्व हे पुण्यात पोचतात आणि त्याच्यानंतर आळंदीचा प्रवास करताच्या अगोदर एक दिवस गणपतीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो दगडूशेठजींचा, आणि तेच आम्ही ऊर्जा म्हणून दरवर्षी पुढच्या प्रवासाच्यासाठी घेऊन चालतो। हा एक वेगळा ऋणानुबंध आहे, हा माऊलींनी आणि गणपती बाप्पांनीच घडवून आणलेला असा मी म्हणू शकतो। आणि हा प्रेम असाच असावा, गणपती बाप्पांचा आमच्यावरती आणि माऊली भक्तांवर सदैव आशीर्वाद असावा ही त्यांच्या चरणी प्रार्थना मांडतो। जय गणेश। प्रतिवर्षी आपल्याला मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील ज्या अश्वांवर स्वतः प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली हे स्वार असतात अशी समस्त वारकऱ्यांची श्रद्धा आहे। ते अंकलीवरनं वारीसाठी निघालेले अश्व हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये बाप्पांच्या दर्शनासाठी येत असतात, बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात। आणि आज हे दोनही अश्व महाजी शितोळे सरकार हे स्वतः या ठिकाणी घेऊन आले आणि अश्वांची मानवंदना ही गणरायांचरणी त्यांनी रुजू केली आणि प्रतिवर्षीची परंपरा राखली। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आम्ही सरकारांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना वारीसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय गणेश।